नागपंचमी जवळ आली आहे. नागपंचमीसाठी सर्वांना नागाच्या मूर्त्या या पूजा करण्यासाठी लागतात. तर माझ्या काल बहिणींनी या हाताने एवढ्या सुरेख 2 नागांच्या मूर्त्या बनवल्या होत्या. अगदी पूजेसाठी म्हणा किंवा मुलांना स्कूलमध्ये क्ले ॲक्टिव्हिटी असतात तिथे बनवण्यासाठी असो. म्हटलं चला तुमच्या सर्वांसोबतच हे शेअर करावं, म्हणजे तुम्हालाही उपयोगी येईल. बघा किती सुंदर अशी ही मूर्त्या बनवल्या होत्या. जर कोणी पहिल्यांदा पाहिलं तर असं वाटेल जणू काही या साच्यामधून मूर्त्या काढलेल्या आहेत, पण साच्यामधून नाही बरं का, अगदी हाताने बनवल्या आहेत. आणि अगदी ती वरची रेखीव डिझाईन असो किंवा हे डोळे, ती नागाची जीभ असो किंवा फण्यावरचं असो, सर्व हाताने बनवले. किती सुरेख बनवलेत ना. चला तर तुमच्या सर्वांसोबत शेअर करते. सर्वात प्रथम अशी माती घेतली होती चाळून. आपली जी नॉर्मल रानातली माती असते, काळी माती, ती कोणतीही तुम्ही माती घेतली तरी चालेल. आता या मातीमध्ये आपण असं मस्त पाणी ओतून ही माती मळून घेऊयात. आता फक्त करताना एकच काळजी घ्यायची की ती माती चिकट असली पाहिजे. म्हणजे आपल्याला मूर्ती करताना किंवा ती प्रतिमा बनवताना, नागाची फणा करताना ती माती चिकट असली पाहिजे. जर माती चिकट नसेल तर मग ते बनत नाही. बघा आता अशी छान व्यवस्थित माती मी बनवून घेतली आहे, माती मळून घेतली आहे. सर्वात प्रथम काय केलं होतं तर याची ट्रिक इथे आहे. आता आपल्याला नागाचा शेप बनवायचा आहे. तर ही घरी अशी तार होती, ही तार घेतली आणि बघा ही अशी वाकून ना पाठावरती ठेवली होती. आणि नागाची जशी शेपूट असते तशी शेपूट, त्याचा पुढचा भाग आणि फणा काढल्यावर नाग कसा दिसतो ना, तसं ही तार वाकून याचा एक बेसिक शेप बनवून घेतला होता. तुम्ही बघू शकता. आता हा आपला शेप तयार आहे. आणि असे मातीचे छोटे छोटे गोळे करून सर्वात प्रथम त्या तारेवरती आपण लावून घेऊयात. ही माती प्रेस करून घेऊयात. म्हणजे काय होईल, आपल्याला शेप देताना ती तार हलणार नाही. म्हणून सर्वात प्रथम त्या जी तार होती त्या तारेला सर्व ठिकाणी अशी माती लावून घेतली. आता ही तार पॅक झाली, आपल्याला कुठेही तार दिसत नाहीये, अगदी स्टार्ट टू एंड. आता आपण याला शेप द्यायला चालू करूयात. तर सर्वात प्रथम नागाच्या फण्यापासून चालू करू. आता नागाचा फणा जसा असतो ना, तसे जास्त माती घेऊन त्याला माती अशी हाताने बघा मळून मळून ना अगदी मऊ केलेली होती. आणि फणाचा आकार आपण हातानेच असा द्यायचा. म्हणजे जेवढं आपण अलगद प्रेस करू ना तेवढं व्यवस्थित करता येतं. आणि फणा कसा असा थोडासा वाकल्यासारखा असतो, तसा बघा असा मी फणा बनवून घेतला. आणि बनवताना थोडासा ओला हात घ्यायचा आणि त्याला असं ओल्या हाताने त्याच्यावरती हात फिरवायचा. म्हणजे अगदी फिनिशिंग करतो ना आपण, सेम तसं फिनिशिंग झाल्यासारखं दिसतं. अगदी एकसारखं व्यवस्थित ती माती दिसते. म्हणजे कुठेही अगदी छोटासा कण जरी राहिला असेल ना मातीचा तरी तो व्यवस्थित असा दिसतो. आणि सर्वात प्रथम हा बेसिक शेप बनवून घेतला होता ना, त्याच्यावरती असं बोटाने बघा एक लाईन बनवून घेतली. आणि आता फिनिशिंग करायचं आहे ते आपल्याला नागाच्या फण्याचं. आता फणा कसा असतो सेम तसंच मी थोडंसं इथे ना बहिणीने माझ्या फोनचाही यूज केला होता. कारण आपल्याला एक्झॅक्ट शेप कळत नाही ना, मग जेव्हा फोटो समोर असतो तेव्हा हवा तसा आपण त्याला आकार देऊ शकतो. मग आता हे बनवून घेतलं. कुठे शेपूट छोटं मोठं राहिलं होतं किंवा कुठे एकसारखं दिसत नव्हतं, तिथे फिनिशिंगसाठी ती अशी पाणी लावत होती, हाताने मस्त आकार देत होती. आणि जसं पाहिजे तसं पाणी लावत होती सारखं. पाणी लावल्यामुळे ना ते तुटतही नव्हतं, कारण वाळलं की थोडंसं चीर वगैरे पडण्याची शक्यता असते. म्हणून जोपर्यंत ती मूर्ती किंवा जे आपल्याला बनवायचं आहे ते बनवून पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्याचा त्याच्यावरती अलगद असा हात फिरवत राहायचा. म्हणजे ते एकसारखं बसतं देखील. आणि एकदा जर ते टच झालं ना एकमेकाला, म्हणजे फिक्स बसलं ना की मग ते हालतही नाही. म्हणून घेतानाही खाली कागद घेतला होता. आता बघा फण्याचं काम चालू होतं, नागाच्या फण्याचं काम चालू होतं. तर तिथे त्याला शेप देण्याचं अगदी हळूवार हाताने अशी ती प्रेस करत होती. आता पुढे जो सगळा टोकाचा भाग असतो तो टोकाचा भाग आता ती करते. जेवढा अलगद हाताने तुम्ही प्रेस करताना तेवढा नाजूकसा असा आकार त्या मातीला येतो. म्हणतात ना माती जशी वळवते, म्हणजे जसं त्याला आकार देतो आपण मातीला, तशी ती माती बनते, तसा ती माती आकार घेते. मग आता इथे नागाचा फणा बघा, सुरुवातीला जे टोक होतं ते अगदी असं अलगद प्रेस करून असं फणा काढून झालाय. आता अशी छोटासा एक मातीचा गोळा घेतला आणि ते असं गोल गोल फिरवून त्याचे आता आपण
अगदी पातळ अशी छोटीशी बनवून घेतली आहे, असं हाताने अगदी बारीक, आणि ती आता फण्यावरती लावून घेणार आहोत ही माती. आता बघा, हे अगदी मातीचं असल्यामुळे लगेच निघतंय आणि माती ओली असल्यामुळे लगेच निघते, म्हणून अगदी अलगद त्याला असं लावायचं. कारण चुकून जरी तुमच्या धक्का लागला तर माती ओली असल्यामुळे ना ते पटकन पडतं, त्याच्यामुळे अगदी अलगद असं हे जोपर्यंत सुकत नाही ना ही मूर्ती तोपर्यंत हळूवार करायचं त्याला. आता हे फण्याला आपला शेप देऊन झालाय. आता आपल्याला मागे शेपटीच्या बाजूलाही असंच करून घ्यायचंय. आता सेम मागासारखा मातीचा अजून एक गोळा घेतला आणि तो असा लांब गोळा बनवून घेतला. त्याची अशी लांब नळीसारखी नळीच्या आकाराचं असं थोडंसं माती हाताने बनवून घेतली आणि ते आता आपण या फण्यावरती देखील मागे लावणार आहोत. म्हणजे पुढच्या बाजूलाही लावलं आणि आता मागच्या बाजूलाही लावून घेऊयात. बघा, अगदी फणाच्या खालच्या बाजूला म्हणजे बरोबर शेपटी जिथून चालू होते ना तिथे तोंडापासून खाली असं जिथे फणा निघतो तिथे असं ही आडवी उभी आपण ही माती लावून घेतली. किती सुंदर दिसते ना ती मूर्ती, अगदी साच्यामधून काढल्यासारखी दिसते. आता बघा, हे 2 अशा काड्या घेतल्या आहेत. आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम या काड्याने असं माती ओली आहे ना अलगद अशी आपल्याला याच्यावरती अशी डिझाईन काढायची आहे. म्हणजे जशी नागाच्या अंगावरती असतात आपल्याला जशी डिझाईन दिसते तशी अगदी अलगद. बघा, मी पहिला सगळ्यात प्रथम 2 उभ्या रेषा ओढून घेतल्या आणि मध्ये अशा आडव्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता वरती आपल्याला डोळे बनवायचे आहेत. या साईडला एक काठीनेच मी बनवून घेतलं आणि थोडंसं पाण्यात ती काठी परत बुडवली आणि दुसऱ्या बाजूला असे आपले हे छान छोटेसे डोळे बनवून तयार आहेत. तुम्ही बघताय ही काठी माती मऊही आहे आणि ओलीही आहे, त्यामुळे ही काठी देखील आतमध्ये लगेच जाते. आता आपले जिथे आपण काठीनी छोटंसं खूण करून घेतली होती तिथे मी काय केलं, थोडंसं आधी पाणी लावलं आणि मातीचे असे 2 छोटेसे डोळा एवढे गोल करून घेतले होते आणि तेही आपल्याला आता या पाण्यावरती चिकटून घ्यायचे. म्हणजे नागाचे डोळेही आपले तयार झाले. बघा, जिथे आपण काठीने साईन केलं होतं, चिन्ह केलं होतं किंवा खूण केली होती ना, अगदी त्याच्या थोड्याशा मागच्या साईडला हे डोळे बनवून तयार आहेत. आता आपल्याला तोंडावरच्या साईडलाही अशी डिझाईन काढायची आहे. एका साईडला करून घेतलं बघा. आता दुसऱ्या साईडलाही अलगद असं काढून घेतलं. तर बघा, म्हणजे जीभ जिथून नाक बाहेर काढतो ना ते जीभ ही आपल्या जीभ काढायचं, म्हणजे तोंड ही आपलं काठीने बनवून घेतलंय. आता आपल्याला राहिलेलं काम करायचंय. आता आपला नागाची मूर्ती बनवून झाली. आता फिनिशिंग आणि वरची जे आपल्याला त्या छोट्याशा काठीने डिझाईन करायची आहे ते आपण डिझाईन सर्व करून घेऊयात. ही मूर्ती ओली आहे तोपर्यंतच मी असं काठीने याच्यावरती छोट्या अशा रेषा मारून घेतल्या आणि बघा, अगदी सेम नागाच्या अंगावरती असतात ना दुरून दिसतं, सेम तशी डिझाईन बनवून तयार आहे. ही मूर्ती जोपर्यंत म्हणजे तुम्ही बनवता ना जेव्हा ओली असते तेव्हाच हे हाताने करून घ्या आणि अगदी छोटीशी जिभेसारखंही बघा तोंडामध्ये घातलंय. अशा प्रकारे बघा किती सुंदर ही नागाची मूर्ती बनवून तयार आहे. जीभ ही आहे, डोळे, तोंड, ही सुरेख डिझाईन. आता बघा, त्या काठीनेही मी करण्याचा प्रयत्न करत होते आणि जी दुसरी मूर्ती होती ना त्याच्यावरती असं पेन्सिलनी हे केलं. किती सुंदर दिसते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय. दोन्ही मूर्ती आता बनवून तयार आहेत. आता 2 ते 3 दिवस या मस्त वाळून द्यायच्या, म्हणजे ह्या मूर्त्या व्यवस्थित राहतील आणि पूजा करण्यासाठी तयार आहेत. बघा, 2 ते 3 दिवसानंतर या मूर्त्या पूर्ण वाळलेत आणि किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता. आणि याला कलर दिल्यावर तर अजून सुरेख दिसतील या मूर्त्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.